हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 85 काय संग्रामी गाथा नंबर 76 मिळाले। बादरसु मगदाणं खंदाणं पोगलोत्ति व्यवहारो ते होंति छप्पयारा तेल्लोकं जेहिं निपन्नम। असं घे अनुप्रेक्षा। काय सांगितलं अर्थ आहे का? खाली वाचा, पुढं सरका की तुम्ही लय मागे गेला। वाच, काय अर्थ आहे? ते नाही खाली अन्वयार्थ आहे ना 76चा। निष्पन्न आहे म्हणजे काय सांगायला लागले तिथं की पुद्गल जे आहे ना त्या पुद्गलामध्ये पण टाईप्स आहेत। म्हणजे 6 द्रव्य सांगतो ते 6 द्रव्यमध्ये एक पुद्गल द्रव्य आहे आणि त्या पुद्गलामध्ये 6 प्रकार आहेत। कुठले तर असं त्यांनी 6 टाईप्स दिलेत, माहीत आहे? कुठले सांग? बादर पहिल्यांदा लाईनींशीर घ्यायचं। बादर मग बादर सूक्ष्म, मग सूक्ष्म बादर, सूक्ष्म आणि सूक्ष्म असं लाईनींशीर। समजलं तुम्हाला? होय, झालं का आधी? असं काय समजलं का तुम्हाला काय सांगायचं आहे? बादर म्हणजे काय? मोठं म्हणा, स्थूल म्हणा, जे डोळ्याने दिसतं। जसं आपलं हे शरीर दिसते तर हे पण पुद्गल आहे। आणि काय म्हणायचं आता, परमाणू आहे किंवा जाऊ दे तुमच्याजवळ कर्म आहेत ते दिसत आहेत का, पण ते पण पुद्गल आहेत। मग असे टाईप्स आहेत ह्याच्यामध्ये की वेगवेगळ्या प्रकारांनी त्या पुद्गलाला डिफरन्शिएट केलं आहे, क्लासिफाय केलं आहे। की जे एकदम स्थूल आहेत, मोठे स्कंद आहेत, त्यांना काय नाव दिलं काका? बादर। उदाहरण काय सांगितलं त्याच्यामध्ये? जे की एकदा तोडलं असताना स्वयं जोडलं जात नाही। उदाहरण सांग। सगळंच जे काय एकदा तुटल्यावर सहजासहजी आपण जोडलं जात नाही असं कुठलं काय आहे? काय एक्झाम्पल सांग की? काष्ट म्हणजे लाकूड आहे, दगड आहे, सगळंच की। दरवाजा, ड्रेस, तुमचं कपडे एकदा फाडल्यावर आपण जोडलं जात नाही, त्याला म्हणायचं बादर। दुसरं बादर कशाला म्हणलो? आमचं झालंय हे तुझ्यासाठी म्हणून सांगते। काय झालं? बादर म्हणजे जे एकदा तोडलं असताना पुन्हा जोडलं जात नाही असं ते काय? दगड म्हणा, काच म्हणा, काय असेल ते आपण परत जोडलं जात नाही। दुसरा स्कंद घेतला बादर, कशाला म्हणायचं? जे एकदा तोडल्यावर पुन्हा जोडलं तर एकत्र होते। जसं की दूध, पाणी तुम्ही वेगळ्या पात्रात ठेवलंय समजा आणि परत ते एका मोठ्या पात्रात घातलं तर ते एक रूप होतंय ना। असं नाही की त्यामध्ये वेगळं राहतंय असं होतंय काय? जसं समजा तुम्ही काय लाडू ठेवले डब्यामध्ये तर ते वेगळे राहतात, पण तसं दूध, पाणी जे आहे ते एक स्कंद होऊन जातो ना, तो त्याला सुद्धा पुद्गल म्हणलं। मग ते कसले आहेत? बादर स्कंद आहेत। म्हणजे जे काही द्रव पदार्थ आहेत ना लिक्विड फॉर्ममध्ये ते सगळे घ्यायचे बादर स्कंद, म्हणजे हे सुद्धा पुद्गल आहे। पुढं तिसरं काय? बादर सूक्ष्म। उदाहरण सांगा। बादर म्हणजे दिसणारं, डोळ्याने दिसतं, पण सूक्ष्म आहे म्हणजे तुम्ही त्याला पकडू शकत नाही। म्हणजे ती वस्तू अशी तुमच्या हातात येणार नाही पण दिसते। सांग काय असं? काय म्हणलं? हां बरोबर, जे काही डोळ्यांनी दिसतं, डोळ्यांनी दिसतं पण दाखवा बघू हातात पकडून प्रकाशाला, अंधाराला किंवा ऊन, सावली, हे सुद्धा सगळे बादर सूक्ष्म आहेत। काय म्हणलं? ऊन, सावली वगैरे किंवा प्रकाश, अंधार हे सगळे स्कंद बादर सूक्ष्म म्हणायचे। बादर का? कारण दिसतायत, प्रकाश दिसतोय आपल्याला, अंधार दिसतोय, पण कॅच करू शकत नाही, पकडू शकत नाही, भेदू शकत नाही त्याला, असं आहे।
मग हे झालं बादर सूक्ष्म. आता उलट करा, जे डोळ्यांनी तर दिसत नाही पण पकडलं जातं. काय पकडता सांगा? असं बादर सूक्ष्म म्हणायचं त्याला. नाही, सूक्ष्म बादर म्हणायचं. डोळ्यांनी नाही दिसत पण हवा येते का? हवा हवा गॅस. हवा 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 नाही आहे त्याच्यात. गॅस नाही काय ना. स्पर्श, रस, गंध, शब्द हे सगळे घ्यायचे सूक्ष्म बादरमध्ये. म्हणजे शब्द कानाने ऐकायला येते. दाखवा कुठे आहेत? का माझे ऐकू येत नाहीत शब्द? तुम्हाला येतात ना? कुठे आहेत दाखवा की. मग म्हणजे असा डोळ्याने दिसत नाही. जसं सांगितलं, काय रसगुल्ला खाल्ला, ठेवला जिभेवर, टेस्ट आली का नाही? दाखवा कसली टेस्ट आहे. म्हणजे फील होत आहे पण अन्य इंद्रियांचा विषय आहे, चक्षु इंद्रियाचा विषय नाही. त्याला म्हणायचं सूक्ष्म बादर. उदाहरण काय घेतलं? स्पर्श किंवा एखाद्या गोष्टीचा वास, टेस्ट, हे सगळं याच्यामध्ये घ्यायचं जे की दिसत तर नाही पण आहे. तर हे सुद्धा पुद्गल आहेत. म्हणजे हे समजलं का? ह्याला मी सांगितलं होतं जर असं ट्रेस करून की प्रकाश ही एक पुद्गलाची वस्तू आहे असं वाटतं का आपल्याला? आकाश काय हो? आकाश काय काका? पुद्गलच आहे. कुठलं टाईपचं पुद्गल आहे? आकाश दिसते ना तुम्हाला वर, मग कुठलं टाईपचं पुद्गल आहे ते? बादर 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 बादर. तोडा बघू. हा, म्हणजे दिसतंय तर पण हातात नाही घेऊन जाऊ शकत, जाऊन टच करू शकत नाही तुम्ही त्याला. म्हणजे आहे पण पुद्गल आहे ते. मग त्या टाईपचं पुद्गल इथं घालायचं बादर सूक्ष्म मध्ये. पुढचा स्कंद कुठला आहे? सूक्ष्म. आणि सूक्ष्म सूक्ष्म कुठले आहेत हे? उदाहरण सांगा. ह्याच्यामध्ये घ्यायच्या कर्मवर्गणा. कर्मवर्गणापासून महास्कंदापर्यंत सगळे भेद घ्यायचे आहेत. महास्कंद म्हणजे काल बघितलं होतं आपण. काय सगळ्यात मॅक्झिमम आकाराचा स्कंद येतो. लोकाकाश केवढा आहे माहिती आहे? दिसला लोकाकाश कसा असतो? हातावर कमरेवर हात ठेवून उभारलेल्या मनुष्यासारखा, ह्याला म्हणायचं लोकाकाश. माहिती आहे? तर एवढ्या आकाराचाच महास्कंद आहे. तर तो महास्कंद पण सूक्ष्म आहे. म्हणजे असं पूर्ण भरीव आहे बरं का. हा काय म्हणले कळलं का तुम्हाला? तुम्ही आता कुठे इथं सांगा? इथे आहे मध्य लोकामध्ये. मग इथं कुठं असं दिसतंय तुम्हाला महास्कंद? म्हणजे एखादं पॅक असलेलं ठोकळा म्हणतो ना आपण एक टाईपचं, तसं ठोकळा आहे हा, पण सूक्ष्म आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यांनी दिसणार नाही किंवा तुम्हाला कुठल्या इंद्रियाने फील होणार नाही. मग त्याला तुम्ही बघू शकत नाही, टच करू शकत नाही, भेदू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही, काहीच नाही. अशा प्रकारचे ते पुद्गल आहेत. त्यांना म्हटलं सूक्ष्म. मग ह्यांची एक रेंज आहे. विशिष्ट परमाणूंचा ते बनलेला स्कंद आहे ना. तर समजा उदाहरण सांगते, हे 100 परमाणूंनी बनलेला स्कंद असेल तर समजा हे 1 लाख परमाणूंचा बनलेला स्कंद. एवढ्या सगळ्या रेंजमधले हे सगळे पुद्गल या स्कंदामध्ये घ्यायचे. आणि याच्या खालचे सगळे सूक्ष्म सूक्ष्ममध्ये घ्यायचे. म्हणजे किती? 2 पासून ते 99 पर्यंत अशा सगळ्या परमाणूंचे स्कंद घ्यायचे सूक्ष्ममध्ये. काय समजलं सांगा? काय समजलं? 2 काय आहे? 2 काय आहे? परमाणू. 2 परमाणूंचा स्कंद झाला. तर त्या 2 पासून ते कर्मवर्गणाच्या खालच्या पर्यंतचे सगळे स्कंद त्याच्यामध्ये घ्यायचे. त्यांना म्हणायचं सूक्ष्म. म्हणजे हे पण सूक्ष्म आहेत, पण हे सूक्ष्म अतिसूक्ष्म आहेत. ते सुद्धा आपण कुठल्या इंद्रियांनी ग्रहण करू शकत नाही. परमाणू कुठं लिहू? इथं परमाणू. पूनम, परमाणू कुठं लिहू? सूक्ष्म जवळ एक असतो तो परमाणू असतो. मग कुठं लिहू? इथं 2चा स्कंद पण. इथं कुठं लिहू परमाणू? सूक्ष्म मध्ये. काय देवा तुम्ही? सूक्ष्म मध्ये. नापास, सगळे नापास. अहो सूक्ष्म केला. अहो हे कोण आहेत? सूक्ष्म. हे कोण आहेत? स्कंद आहेत. परमाणू हा स्कंद नाही, त्यामुळे ह्याच्यात नाही लिहायचं. तुम्हाला मी विस्कटवले तर तुम्ही विस्कटणारच आहेत. 8 दिवस हेच चाललंय आपलं प्रकरण, पण अजून परमाणूला स्कंदातच घालताय.
हे सगळे स्कंदाचे प्रकार आहेत. परमाणू हा स्कंद नाही आहे, स्वतंत्र आहे. तर पुढच्या गाथेमध्ये त्यांनी एवढं सुंदर वर्णन घेतलंय ना परमाणूचं, आणि तसं कोरिलेट केलंय आपल्या स्वभावाशी. म्हणजे छान आहे की परमाणू सुद्धा छान आहे हे सांगायचं त्यांना. म्हणजे तो सुद्धा शुद्ध आहे, तो सुद्धा एक आहे, तो सुद्धा आपल्यासारखं निर्विकल्प आहे. कोणाशी अटॅचमेंट नाही आहे त्याची. असं एवढं छान आहे परमाणू सुद्धा. ते त्याचं आपल्या स्वभावाशी रिलेशन दाखवायला लागले. पण आपलं झालं होतं ना सगळं. हां, तर त्या गाथेचा अर्थ काय घेतला होता? बादर आणि सूक्ष्मगत स्कंध. बघ त्या गाथेच्या अर्थामध्ये पुद्गल आहेत असा व्यवहार आहे. 76 गाथेमध्ये वरती आहे ना, संस्कृतवरून बघा म्हणजे कळतंय. बादर सूक्ष्मगत स्कंध पुद्गल आहेत असा व्यवहार आहे. दिसलं? ते होंती छप्प यारा, म्हणजे ते किती प्रकारचे आहेत? 6 प्रकारचे आहेत. जेहिम म्हणजे ज्याच्याद्वारे, तेल्लोकम म्हणजे 3 लोक, निप्पन्न म्हणजे निष्पत्ती झाली आहे. 3 लोकाची त्याच्याद्वारे निष्पत्ती झाली आहे असं सांगायचं आहे. 3 लोक कुठले सांगा संयमी? माहीत आहेत? इथं दाखवूया ना मी. ऊर्ध्वलोक, मध्यलोक आणि अधोलोक. हे 3 लोक या पुद्गलाच्या द्वारे बनलेले आहेत असं सांगायला लागले. तर 3 लोकाला कोण बनवलेलं? कोणीच नाही. आणि मग इथं बनवलं म्हणून सांगताय, बनवलं नाही म्हणून सांगताय. काय सांगाल ते ऐकायचं का आम्ही? तर तुमच्या छडालेमध्ये सांगितलं ना, की नहू न करे न धरे को षड्द्रव्यमयी न हरे को सो लोक माही बिन समता दुःख सहे जीवनित भ्रमता. ट्रान्सलेट करा. की नहू न करे न धरे को म्हणजे याला कोणी बनवलेलं नाही. हा, पुढे कोणी केलेलं नाही. बनवलेलं केलेलं एकच की हो. कोणी बनवलं नाही, कोणी धारण केलेलं नाही. म्हणजे कोणी त्याचं करता नाही, धरता नाही, हरता नाही. म्हणजे काय कळतं का? तिन्हीचा अर्थ काय सांग? करता नाही म्हणजे केलेला नाही, धरता नाही म्हणजे धारण करणारा नाही, करविता नाही. धारण केलेला म्हणजे त्याचं रेग्युलेशन बघणारा, काय चालू आहे काय नाही हे सगळं बघणारा. काय म्हणायचं? धरता. आणि हरता म्हणजे बर करविता म्हणा, चालतंय. करता, धरता आणि हरता म्हणजे नष्ट करणारा नाही, हरण करणारा नाही. जसं लोकांनी काय मानलं? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 जण काय आहेत? लोकाचे करता, धरता, हरता आहेत. जसं तुमच्या घराचं करता धरता कोण आहे? तुमच्या घरात करता धरता कोण आहे? मीच आहे म्हणा की. हा, तर त्या घरप्रमुखाला तुम्ही माझा मीच करता आहे. बरोबर. हा, ते माझ्यासमोर फक्त म्हणता तुम्ही, माझ्या मागं काय करता, काय धरता आणि काय हरता ते मला माहीत आहे. म्हणजे माझ्याशिवाय काय चालतच नाही, बुद्धी आहे ना तुमची मागं. तर तेच सांगता तिथं की मान्यतेतील सोडा, करायचं सोडा म्हणत नाहीत. मग तिथं म्हणलं ना, एकदा उदाहरण सांगितलं, सगळं होत आहे ना आपलं, आपण मग मी नाही करणार. होऊ देत रोटल्या म्हणली आणि बसली ती बाई जाऊन किचनमधनं बाहेर जाऊन हॉलमध्ये बसली. आणि काय झालं? तिची मान्यता होती मी करते म्हणून होते. आणि काय तर सांगतात पंडित, इथं कोण करणारा नाही आहे, बघू कसं होते. तर आज मी रोटल्याच करणार नाही. अशी हुंडा काय कणिक मळलेलं होतं ते तसंच ठेवलं आणि जाऊन बसली हॉलमध्ये. कसं होणार सांगा आता? तुम्हाला टेन्शन आलं का नाही? होय, सगळ्याला शेजारी प्रख्यात झाले. तर ते व्हायचं असतं ना कार्य तर होणारच, आणि नाही व्हायचं असेल ना तुम्ही किती आपलं ते होणार नाही. मग ते त्यांच्या शेजारची आली आणि म्हणली ही नवीन नवरी आणि अशी का बसली आहे बाहेर? नाही व्हायचं असेल ना तुम्ही किती कष्ट केलं तरी होणार नाही. नाही तसं नाही. म्हणून त्यासाठी आत्मानुशासन मधलं उदाहरण सांगितलं होतं ना मी, की त्या नाही मान्यता तुमची काय, मी केलं तर कार्य होतं ना, मग ह्याच्यासाठी एक्झाम्पल ते सांगितलं. मग तुम्ही केल्याने होत आहे असं म्हणता ना, तर आत्मानुशासनमध्ये त्यांनी उदाहरण सांगितलं की त्या मनुष्याला विहीर खोदायची होती आणि पाणी पाहिजे होतं, तर तो खोदत गेला. एका मनुष्याने सांगितलं पायावरून की 100 फुटावर पाणी लागेल. 100 ते 200 फूट खोदला पण लागना पाणी.
म्हटल्यावर सगळी आपली इस्टेट हळूहळू विकत विकत तो पाताळापर्यंत गेला, पण पाणी लागलं नाही. आता काय करायचं? केलं का नाही काम त्यांनी? मग करता म्हणा बघू त्याला. जर व्हायचं नसेल ना कार्य, तुम्ही कितीही आपदा त्याच्यामध्ये कार्य होणार नाही. आणि जर व्हायचं असेल तर तुम्ही काय नाही केलं तरी सुद्धा कार्य होत असतं. म्हणजे म्हणून सांगितलं की आपण कर्ता बनायला जाऊ नका. आपल्या मान्यतेतून आपण कर्तृत्व घेतो म्हणून दुःखी होतो. म्हणून या 3 लोकाचा कोणी करता नाही, धरता नाही. षडद्रव्याने हा लोक बनलेला आहे. त्या लोकामध्ये समते बिन जो कोणी जीव राहणार तो जीव दुःख सहे. कोण? तो दुःख सहन करतो आणि तो भ्रमण करतो. कोण हो? शेजारचा. तो मी असं बघा. कारण मी काय करतो काका? मी दुःखी आहे का नाही? मी दुःखी आहे का तुम्ही दुःखी आहे? कोण दुःखी? कोण दुःखी आहे जगात? सगळे जीव दुःखी आहेत का? मग इथं काय मी दुःखांची फौज घेऊन बसले काय? दुःखींची का दुःखी आहे? कारण मी कर्ता बनायला जातो. आणि मग माझ्यामुळं होते ही मान्यता आहे म्हणून दुःखी आहे. आणि ते झालं तरी दुःखी, नाही झालं तरी दुःखी. काय समज? तू छान एकदम डिश केली बरं का अनुप्रेक्षा. आणि तुला काय अपेक्षा? सगळ्यांनी बेस्ट म्हणावं, कसलं मस्त केली म्हणावं. म्हणलं तर आनंद, नाही म्हणलं तर बस याच्या पुढं करणारच नाही. तुम्ही काय पण म्हणा. नाही तर सासूबाईंना सवय असते कुणाच्या तरी की काहीतरी सांगायचं. थोडंसं मीठ झालं असतं ना अजून थोड्या ह्याच्यात तर छान झाली असती. नाहीतर काहीतरी म्हणणार शेकलंच नाही, नाहीतर काहीतरी टेस्टच आली नाही. असं काय म्हणल्यावर काय करणार हो? काय करता सासूबाईंना? तुम्हीच करा आता, मी चालले म्हणायचं का? म्हणजे आपण करता बुद्धी ठेवतो म्हणून दुःखी होतो. आणि हा जीव भ्रमण करत राहतो. मग 3 लोकांमध्ये असं एकही परमाणू नाही ज्याचा कोणी करता असेल. कुठल्या स्कंधाचं सुद्धा तुम्ही करता नाही. कारण रोटली ही पुद्गल स्कंद आहे. पुद्गलाला जीव करू शकतो का हे सांगा? मग कोण करते? घट. त्या कुंभाराने घट केला की नाही हो? पूनम हॅलो हॅलो. माझ्यासमोर बसती आणि बिचारी सांग, घटाला कोण केलं? फॅन बिन चालू असेल, छान जेवण झालं असेल, असं बसली निवांत माझ्यासमोर म्हटल्यावर झोप येणार की? काय काय विचारले मी? घटाला कोणी केलं? कुंभाराने केलं का नाही? कुंभार कोण? जीव. घट कोण? पुद्गल. सांगा केलं का नाही? जीव पुद्गलाला करतो की नाही करत? हे सगळे स्कंद आहेत. या स्कंदांना कोण केलं? तर सांगता तिथं की करता कोणीही नसतो, नाही नसणार. त्या द्रव्याचं परिणमन तसं होणार होतं. त्यामध्ये तुम्ही निमित्त झालात, बस एवढंच कार्य त्याचं. जसं घर बांधताय समजा तुम्ही, आणि एखाद्या इंजिनियरला सांगितलं बांधायला असं पाहिजे म्हणून. मग त्याची बुद्धी अशी होती की मी केलं म्हणून असं एवढं छान घर होणार आहे. आणि जर समजा मध्येच त्याचं आयु संपलं, घर पूर्ण झालं का नाही हो तुमचं? मग कोणी केलं? म्हणजेच तो करता नाही. त्या पुद्गलाचं तसं परिणमन होणार होतं, फक्त निमित्त होता तो मध्ये. त्या निमित्ताचं कार्य तेवढंच होतं, तो निघून गेला, दुसरं निमित्त आलं. म्हणजे कार्य तर होत राहणार आहे. 3 लोकांमध्ये कोणाचं कार्य कुठलंही थांबणार नाही. म्हणून स्वतःला सगळीकडं अकर्ता अस्पर्शी जाणा तर निर्भार जगू शकता. ह्याच्यासाठी सांगायचं आहे. काय म्हणले अनुप्रेक्षा? घरी 10 पाहुणे आले समज, अचानक काय करणार? असं जेवायला बसणार होती, घास घालणार होती आणि गाडी दारात आली, काय करणार? आणि ते जेवायलाच आले होते. मग कसं करायचं? थांबा, मी पहिला जेवते मग आत या. कसं? सगळं ताट आपलं राहिलं असतं बाजूला, पहिल्यांदा या म्हणणार, स्वयंपाक करणार, जेवायला घालणार. आनंदाने करणार का क्लेशाने? करावं तर तुम्हालाच लागणार आहे. कसं करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. जाऊ दे, सोड. पाहुण्यांना नको आणायला घरात. घरात कामवाली आहे तुमच्या, समजा ती 4 दिवस सुट्टी. काय करायचं आता? किती 4 कामवाले असतात? किती असतात घरात? 4ही समज एकदम गायब झाले.
आता काय करायचं आहे, तुम्हाला कोण ऑप्शनच नाही दुसरं येण्यासारखं आता करणारं. सगळं काम तुम्हाला करावं लागणार आहे. हसत करणार का क्लेश करत करणार, म्हणजे आपल्यालाच करावं लागणार आहे, पण परिणाम कसे ठेवतो त्याचं फळ असतं. तसंच धर्मामध्ये म्हणा, पूजन करायला बसलोय, इथं स्वाध्यायाला बसलोय, कसं बसलाय हो, कधी सोडतात काय भाव म्हणजे भाव जे ठेवतो ना त्याचं फळ मिळतं. आनंदाने करा ना म्हणून सांगते, ते आमची आत्या पण तेच सांगते. तुम्हाला करायचं आहे ना, तुम्ही क्लेश करत केला ना, समजून घ्या ह्याच्या पुढं असे अनेक उदय येणार तुम्हाला. आज 10 आलेत ना, उद्या 20 पाहुणे येणार. मग त्या क्लेशाचं फळ अजून तसेच निषेध बांधतो आपण. म्हणून जे करतो ते करावं तर मलाच लागणार आहे. जर आनंदाने केला तर निर्भरतेचा अनुभव होतो. आणि तेच किती करावं लागतंय, किती एक जरी पाहुणा आला ना मग तरी तुझं तुम्हाला दुःखच होणार. म्हणजे म्हणून करायला पडलोय ना त्याच्यामध्ये तर निभावून टाका. आणि मग त्यामधून परत वेळ काढून तुम्हाला धर्म करायचा आहे तर आनंद असू द्या. आनंदाचाच अनुभव मी सगळ्यापासून भिन्न जाणतोय, करणारा नाही आहे, हे भाव ठेवले तर दुःख होत नाही. चला, तर सांगितलं होतं काल की अशा रीतीने 3 लोकांमध्ये सगळं कार्य सगळ्या द्रव्यांचं स्वयं चालू आहे. स्वतंत्रतेने परिणमन करतायत प्रत्येक द्रव्य. कोणाचाही करता मी नाही, करू शकत नाही. ती कॅसेट बघितली आहे का सगळ्यांनी, मी शेअर केलेली सायंटिफिक प्रेझेंटेशन? चांगलं आहे, त्यातनं काय कळलं का? थोडीशी काय कळलं नाही कळलं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं काय माहित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतो दीपाली भाभी? कोणाला माहित असेल त्यांनी सांगा, मला त्याच्याबद्दल लय काय माहित नाही. कृत्रिम बुद्धी म्हणू शकतो का? पण काय ते, काय आहे ते नाव नुसतं? त्याला आपण काही विचारलं तर ते लगेच सांगतात आपल्याला. काही आपण विचारलं रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. कोणाला म्हणजे कुठल्या रोबोटला? हा, आपण जे ऑर्डर करणार ते फॉलो करतोय. खरं मेन ब्रेन कोणाचं ते जीवाचंच आहे ना. म्हणजे ते पुद्गल काम करत असलं तरी त्याला जे फीड केलंय ते एका जीवाने केलेलं आहे. थांब थांब थांब, मला फक्त एवढं सांग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ते काय कम्प्युटर आहे का रोबोट आहे असं काहीतरी आहे का? कुठल्या माणसामध्ये असं आहे? नाही नाही, माणसामध्ये नाही. गुगलला आपण काही विचारतो ना, काही पण सर्च करताना, तसं चॅट जीपीटी त्याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स आहे, किंवा AI जे आपण म्हणतो ते. हां, तेच AI म्हणून विचारलं कुठल्याही. बरं, मला सांगा ते AI म्हणजे पुद्गल आहे का जीव आहे? पुद्गलच आहे. मग पुद्गलाला शक्ती आली की नाही हो जाणण्याची, म्हणजे काम करण्याची, सगळं समजून घेण्याची. तुम्ही मॅथमॅटिक्स दिलं ना एखादं तर ते सॉल्व करतं म्हणे. तुम्ही काय क्वेश्चन विचारलं तर गुगल सांग मला जीव आहे का पुद्गल आहे? गुगल कोण आहे हो? तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे गुगलला. जेवढं आपण त्याला आपण जेवढं फीड केलंय ना तेवढंच ते सांगणार. खरं त्याच्यानंतर त्याला जर स्वसंवेदन सांगितलं तर ते करू शकत नाही. म्हणजे गुगलामध्ये हे भेद आहे. बरोबर, म्हणजे जरी त्याला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे ना तरी सुद्धा ते ज्ञानी नाही आहे, ते अज्ञानीच आहे. का बघितलं का? गुगल वापरता तुम्ही? तुम्हाला पण माहित आहे मी तर लय अज्ञानी आहे त्या बाबतीत. ते गुगल माझ्यापेक्षा जास्त जीव म्हणावं लागेल. म्हणजे ते सगळे म्हणले आजकाल पोरं काय प्रश्न पडलं की पहिल्यांदा आम्ही जात होतो टीचरकडे हातापाय जोडून सांगा बाबा म्हणून. तर ते गुगल तर इथं बसल्या बसल्या सांगते. मग शाळेत तर कशाला जायचं? ते गुगलला सगळं विचारायचं आणि शिकायचं. म्हणजे गुगल सुद्धा काय आहे हो? पुद्गल स्कंद आहे, जीव नाही आहे. का? कारण त्याच्यामध्ये तिने सांगितलं सगळं स्वसंवेदन नाही, ते स्वतःला जाणू शकत नाही. तुम्ही रॉंग स्पेलिंग तिला टाईप करून विचारा बघू, सांगणार का ते? त्याचं त्याला पण माहीत नसते मग ते काय आहे. कारण रॉंग नॉलेज नसतं कधी, नॉलेज हे राईटच असते. मग तुम्ही त्यात जे फीड केलेलं आहे, जे त्याला ऑर्डर दिलेली आहे ते तेवढं सांगणार आहे.
त्यापेक्षा विरुद्ध विचारायला गेलं तर मला विचारलं तर मी सांगन, कारण मी जीव आहे. पण ते गुगल असं असं गोल गोल फिरत बसते, माहिती आहे ना. ते म्हणले सुदर्शन चक्र थांबतच नाही, वेट असते ना ते. तर सांगायचं होतं याच्यातून की जे कोणी पुद्गल आहे तर त्याच्यामध्ये जीवाची शक्ती नाही. जीव आपली शक्ती पुद्गलात वापरतो, पण पुद्गल स्वतःची शक्ती वापरू शकत नाही. जीवानी जे काय करणार ते सगळं त्या पुद्गलाच्या सहाय्याने करेल, पण पुद्गल स्वयं अकर्ता आहे, ते कोणाचं काय करत नाही. आता मी काल परवा काय बघितलं की ते नांगर असते ना, ट्रॅक्टर, नांगर नाही तर ते ट्रॅक्टर त्यांनी शेतात सोडलं होतं, त्याच्यावर चालवणारा माणूसच नव्हता आणि ते चालत होतं, माहिती आहे का. म्हणजे आता त्यात काय असेल फीड केलेली सिस्टीम, ते आपला पण नांगरत होतं एकटंच. कोण ते ट्रॅक्टर गवती माणूसच नाही चालवणारा. कसं करतात असं सांग बघू, कसं करतात. काय तर असेल, रिमोटवर ट्रॅक्टर पण चालेल का आता. नाही तर मेलेलंच असते, वर गेलेलं असते आडवानं तर. होय, बरं जाऊ दे. तर त्या रोबोटचं पण काम कसं असतंय, मागं सांगितलं होतं उदाहरण. काय सांगते आम्हा, रोबोट असते त्याला तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं ते काम करणार. मग त्या मालकाने सांगून ठेवलं होतं काय, म्हणले नळाला पाणी आल्यावर सगळं टँकमधलं पाणी टाकून द्यायचं आणि पाणी भरून ठेवायचं. आणि कुठं कचरा दिसलं टेबलवर वगैरे उगीच काय कागद पडलेले असतील तर सगळी फाडून त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. आणि एक दिवस ते रोबोट तिथंच असायचं ऑफिसमध्ये आणि त्याला ते फीड करून ठेवलेलं असायचं टायमिंग. आणि मालक यायला वेळ झाला सेटजी, आणि मग पाणी आलं म्हणून येणार नळाला म्हटल्या रोबोटनी काय केलं, सगळं पाणी टाकून दिलं आणि ठेवलं, तर त्या दिवशी पाणीच आलं नाही. आणि त्या टेबलवर चुकून म्हणले फाईल राहिली होती एक इम्पॉर्टंट फाईल, काय केलं होतं त्यांनी, सगळ्याला माहीत आहे, स्वाहा. म्हणजे असं स्वसंवेदनाची शक्ती ज्याच्यात नाही आहे ते स्वतःच्या बुद्धीने कार्य करू शकत नाही. म्हणून त्याच्या भरोशावर राहू नका. कॅल्क्युलेटर काय असतंय, कम्प्युटर काय असतंय, तुमचा मोबाईल काय आहे. मोबाईल जीव झालाय आणि आम्ही निर्जीव झालोय, माहीत आहे का तुम्हाला. कारण मोबाईल नसलं तर जीव गेल्यासारखं राहतात माणसं आजकाल. हरवलं तर असं अनेक जण बघितलं बरं का आम्ही, ते कुठंतरी त्या भविष्यवाल्याकडं जातात आणि आमचं मोबाईल हरवलं कुठं बघायचं. ते पोलीस हुडकून देत नाहीत ना आता, म्हणजे हुडकू शकत नाहीत म्हण, नाही तर त्याला लई काळात जातो तर ते भविष्य सांगणाऱ्यांकडं, कुठंतरी ते जादू करणाऱ्यांकडं असे जातात आणि कळतात. आणि असं करता होय, नाही ना. तर असं सगळीकडनं हुडकून ते कुठून जीव गेला सगळं श्वास घेता येते का नाही इतकं झालेलं असतं हाल. बरं जाऊ दे, चला कुठं चाललोय आपण. तर पुद्गल हे कधीही तुम्हाला ज्ञान देणारं नाही आहे, ज्ञान तुमच्यामध्ये आहे. त्या पुद्गलाचं ज्ञान करून घ्या, पण ज्ञानाचं ते कारण नाही. ज्ञानाचं कारण माझ्यामध्ये आहे. म्हणून सायन्सचं बघितलं होतं आपण की जे काय सायन्स सांगतं, मला सांगा सायन्सचा ॲटम ह्याच्यामध्ये कशात घालायचो. पूनम, हॅलो हॅलो, ॲटम आहे ना सायन्समध्ये, ॲटम सांगतात माहीत आहे. कोण सायन्सचे स्टुडंट असतील त्यांना माहीत आहे, नाही तर सगळ्याला माहीत आहे. मला माहीत आहे, गुगल असल्यामुळे सगळ्याला सगळं माहीत आहे. आजकाल सगळे लोक इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, सगळे आहेत आता त्या गुगलमुळं. मला सांगा ह्याच्यामध्ये ॲटम कशात घालायचा. आता सांगितलं की स्कंदाचा चालू आहे, ॲटम म्हणजे परमाणू. नाही, सायन्स मधला ॲटम म्हटलं ना मी. ओ ॲटम म्हणते मी सायन्स मधला. कुठं घालणार तुम्ही, कारण त्यांनी शोध केलाय ना, ओन सावली वगैरे टाईप कुठल्या प्रकारामध्ये घालणार मग. ॲटम दिसतं का डोळ्याने तुमच्या. कार्बन वर्ग. ओके, तसं म्हणताय. मग ते इथं घालणार ना आपण सूक्ष्म मध्ये, कारण त्याचं विभाजन होतंय. म्हणजे एक ॲटम आहे तर सायन्सनी सांगितलं त्याच्यामध्ये प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन. कार्बन आपण तिथे घातलं तर त्यांना दिसलं की ते
असं म्हणतात ना, त्यांना माहिती आहे ना कसं होतंय ते, मग ते ॲटम म्हणतात त्याला, त्यांना म्हणून म्हणतात. दिसलं त्यांना म्हणजे काय, त्यांना दिसलं माहिती झालं की आपण म्हणजे माहिती नाही करू शकत ना कर्म. दिसलं म्हणजे काय, तेच की तुमच्या इंद्रियाने ते पकडलं जातं का हे ॲटम आहे असं. मायक्रोस्कोप खाली ते दिसलंच की डोळ्यांनी. दिसतं का ॲटम, दिसतो का? हो. मला नाही आठवत हो मी बघितलेलं. म्हणजे मला शिकवलं तेव्हा मी बघितलेच नाही. तेवढंच राहिलं बघायचं, बाकी सगळं बघितलं. शोध लागला ॲटमचं म्हणजे आहेच ना ते. बरं असेल, ठीक आहे, जाऊ देत. मला सांगायचंय की ते ॲटम म्हणजे परमाणू नाही आहे. कुठं घालता घाला होता त्याला. ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे की जेव्हा तुम्ही काय म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह ह्याच्यातून पास करता तेव्हा काही ॲनोड कडे जातात, कुठं कॅथोड कडे जातात, आणि मग त्याच्यावरनं ते प्रूव्ह केलेलं की असं असं एक्झिस्ट करतं. म्हणून पण ते तुम्ही डायग्राम काढून दाखवता ना, त्याच्यामध्ये ॲटम असं आहे तर त्यात इलेक्ट्रॉन आहेत, प्रोटॉन आहेत, असं असं आम्हाला दाखवलं होतं बरं का. फक्त डायग्राम आठवतीये, पण कुठं असं डोळ्यांनी बघितलेलं आठवे ना मला. मग ते दिसत असेल तर बाजारामध्ये ते हायपोथेसिसच आहे की हे असं असं आहे. हां, म्हणूनच मला म्हणायचं की ते इथं घालत असणार. म्हणजे एक तर्कातून काढलेला तो रिझल्ट आहे की असे असतील, असे असतात ॲटम. पण ते बघितलेलं आहे का, दिसतंय का असं वगैरे, जाऊ दे, जाऊन बघा मायक्रोस्कोपमध्ये आणि मग मला सांगा कशात घालायचं ते. पण तोपर्यंत आपण त्याला सूक्ष्ममध्ये घालून ठेवू, कारण ते असे स्कंद आहेत की ते त्याला विभाजित करून वेगळं केलं जाईल, किंवा ते अनेक परमाणूंचा स्कंद बनलेला आहे म्हणून ते परमाणू तर नाही. ॲटम नाव दिले पण ते अणू नाही. एवढं तर सांगितलं. म्हणजे सगळं समजून काय फायदा असं विचारा की. उगीच पुद्गलच शिकायला लागलोय सगळं. जीवाला काय फायदा त्या पुद्गलाचा? काय काका, पुद्गलाशिवाय काय कामच नाही आहे तुमचं दिवसभरामध्ये, आणि पुद्गलासाठीच चालू आहे सगळं. बरोबर आहे का चुकीचं आहे हो? दुकानात बसली ना पूनम, कशासाठी बसली सांग? पुद्गलासाठी म्हण. किचनमध्ये जाता कशासाठी जाता? पुद्गलासाठी. झोपता कशासाठी हो? झोपता कशासाठी? पुद्गलासाठी. जेवता कशासाठी? शरीराची देखभाल म्हणजे पुद्गलासाठी. सागं मंदिरात कशासाठी जातो? आता सावधान. मंदिरात कशासाठी जाता? माझ्यासमोर कशासाठी बसलाय? कर्माची निर्जरा करायसाठी. होय, म्हणजे पुद्गलाचं वर्णन ऐकायलाच बसलोय की. म्हणजे चाललंय तर सगळं पुद्गलाला धरूनच, त्याच्याशिवाय तर काम नाही आहे. म्हणून ते एकदा काय सांगितलं पण पुद्गलच झाले. काय कर्माचं निर्जरा. हां, कर्माची निर्जरा म्हणजे ते पण पुद्गल. बरोबर आहे की. हां, आपल्यामध्ये एकरूप होण्यासाठी पण आपल्या कर्मांची निर्जरा करायची आहे म्हणून तुम्ही बसलात ना मंदिरात, ते कर्म जास्तच येणार आहेत. त्यामुळं तुम्ही जावा मंदिरात, तिथं ध्यान करा, ते स्वतःचं करा, त्या कर्मांचं करू नका. नाहीतर किती गेलेत बघत बसायचं सारखं. डेबिट किती चालू आहे कुठं दिसतो? हां, मंदिरात आल्यावर 5 मिनटं बसल्यावर थोडे कर्म गेले, 15 मिनटं बसल्यावर जास्त गेले, कुठं बघायचं? ते किती गेले ना त्यापेक्षा डबल टिप्पल आलेले असतात जवळ. का? कारण जेवढा वेळ बसलेला असता ना तेवढ्या वेळामध्ये 10 वेळा घड्याळ बघितलेलं असतं. नाहीतर कोण आलं का गेलं का बघितलेलं असतं. हे इतक्या साध्या साध्या परिणामांनी कर्मांचा आसरव चालू असतो आपल्यामध्ये. म्हणून सांगितलं की परवा एक उदाहरण सांगितलं होतं ना, काय की ते एक जण सेठजी बसले होते प्रवचनला, आणि त्यांना झोप यायला होती बरं का. पूनम, त्यांना झोप येत होती. आणि मग ते वक्त्यांनी एकदा विचारलं, का सेठजी झोपलाय का? तर ते नाही मी कुठं झोपले म्हणले, आषाढी जागे झाले. थोड्या वेळाने परत थोडं प्रकरण झालं की परत डुलकी आली त्यांना. परत ते वक्त्यांनी म्हटलं झोपलाय का? म्हणले नाही मी कुठं झोपलोय म्हणले, जरा चिडल्या सगळं. मग परत थोड्या वेळाने परत सेठजी काय आपलं मस्त आनंदात फॅन बिन चालू होतं, जेवण करून बसले होते, छान समोर लोरी चालू होती, आणि डुलकी आलीच. म्हटलं परत सेठजी वक्त्यांनी काय विचारलं, सेठजी जागे आहेत का? नाही मी कुठं. काय केलं?
जागे होते का झोपले होते? समजलं का नाही समजलं काय? म्हणजे मला म्हणायचं की असं सगळं आपण बसतोय ना, मंदिरात बसतोय तरी पण पुद्गलाचंच कार्य चालू आहे. स्वतःसाठी करा जे काही धर्म म्हणून करतो, तर त्यातून आनंद येणार आणि त्या कर्मांची सहज निर्जरा होणार. आणि एवढंच सांगितले ना, संसार जरी तुम्ही जाऊ दे सांग, संसार आनंदाने करायचं का खेदाने करायचं काका? आनंदाने करायचं. आनंदाने. संसार आनंदाने केला कुठं जायचं? हो, आता त्याला स्वीकार केलाय आपण, तर आपण त्याच्यानी जर संकलेश करत केलं तर कर्म वाढणार आहेत. म्हणजे काय म्हणायचं, आनंदाने म्हणू नकोस, नाही तर इथं सगळे आमच्याकडे आधी आनंदच भोगते संसारात, कोणी यायचंच नाही आमच्याकडं. अच्छा. म्हणजे ज्ञानपूर्वक संसार करायचं हे सांग, तर तो जीव आनंदी राहतो. नाहीतर आपलं चाललंय की मग आनंदाने संसार चाललाय, म्हणूनच वाढत चाललाय. कुठं धर्माला वेळ आहे का आपल्याकडं? किती छान आपल्याला एवढ्या जवळ धर्म आहे म्हणल्यावर किती मिळवायला पाहिजे अनुप्रेक्षा? सांग आता मला. 1 तास घरामध्ये, 23 तास माझ्याकडे यायचं. नाही जाऊ दे, 1 तास माझ्याकडं आणि 23 तास आम्हांकडं. म्हणजे जेवढं आपण करू शकतो ना करा. संसार करताय तुम्ही, त्याला काय आचार्य म्हणत नाही आहेत, पण ते करत असताना भावनाही आहे का अंतरंगात की मी हे करतो चुकतंय किंवा हे मला करायला नकोय, हे माझं कार्य नाही आहे, हे सगळं पुद्गलाच चालू आहे. किती आहे ती भावना अशी? आरसा बघून आली ना येताना? काय बघितलं आरशात? बघितलं का नाही बघितलं? बघितलं ना? काय बघितलं? पुद्गल बघितलं का जीव बघितला? मग सगळं पुद्गलासाठीच चालू आहे आपलं जे काय चालू आहे ते. पण कळत नाही आहे त्याच्यामध्ये की आपण आपला वेळ घालवतोय, आपलं आयुष्य घालवतोय, आपलं ज्ञान, शक्ती, ध्यान, साधना सगळी नष्ट होतीये त्याच्यातून. म्हणून सांगितलं काय करा, स्वतःसाठी जगा. जे काय तुम्ही करता त्याच्यातून आनंद मिळावा ही भावना असावी. किंवा करतोय सगळा पुरुषार्थ पण तो बाहेरचा करतोय, म्हणून असा आनंद मिळण्यासाठी पुरुषार्थ करा, तर सगळे कर्म आपोआप नष्ट होणार. हो, आपल्याला भावना तर आहेत की आपण हे नाही करायचंय, संसार नाही करायचंय, संसारात राहून आत्मसाधनाच करायची आहे. तर आता आपण त्या अवस्थेत सोडू पण शकत नाही म्हणल्यानंतर मी कसं म्हणते, आपण नाही मी आपण म्हणजे सगळ्यांना घेऊन म्हणायला लागलीस तू. तर एखाद्याची भावना अशी असते की करतोय संसार चुकीचा आहे, पण सगळ्याची भावना नाही. सगळ्याची भावना काय आहे, संसाराला डेकोरेटिव्ह करायचं असतंय, त्याच्यातून आनंद मिळवायचा असतो, छान संसार करायचा असतो. मग त्याच्यातून तो संसारातच अडकत जातो. म्हणून सांगितलं त्याचा नाश कसा करायचा आहे, ह्या भावनेपूर्वक आनंदाने करा, तर तुम्ही सुटणार. हो, जाणार. स्वतःच्या शुद्ध सिद्ध जीवाला जाणा. हा मी जीव संसारापासून सर्वथा भिन्नच आहे. पहा, या पुद्गलाशी माझा काहीही संबंध नाहीच. मी पुद्गल नाही, जाणीव करा. मी तर स्वसंवेदन शक्ती संपन्न जीव आहे. अतींद्रिय ज्ञान संपन्न जीव आहे. माझ्यामध्ये परद्रव्याचा परमाणू देखील नाहीच. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.